ओ हरकत नाही, इथेच असाल, जवळ असाल, मला माहित. ये 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 हा कुठला अवयव आहे? एक सेकंड, शहाळा कशाला आणलं तुम्ही इकडे ऑन ड्युटी? एक मिनिट. हे अरे बापरे, नाक आणि कान लागतच नाही, कुठे गेले? अरे बापरे, हे हे अजिबात करायचं नाही. मी तुम्ही मस्करी करताय का मला सांगा? मगातपासून मी एकटा एवढा सिरियसली करतोय. सगळं सोडा आणि इथे बघा. मी मूर्ख आहे म्हणून सांगतो का तुम्हाला? ऐकतच नाही सर. काय चाललंय हे? नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या अवकाशाची सैर घडवायला सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, ऑफिस मधल्या महिला कर्मचाऱ्यांना बालपणीचे खेळ शिकवणार आहेत अर्थातच समीर चौगुले. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा नॉस्टॅल्जिया अनुभवण्यासाठी, जो घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. ईशा मॅडम, आज खरात बाई जोरदार साडी नेसून आलात ना? हो, काल आमच्या लग्नाची 10वी अॅनिव्हर्सरी होती ना. मग मीच मला गिफ्ट घेतली साडी. बिलेटेड हॅपी अॅनिव्हर्सरी. बिलेटेड हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. माझ्या नवऱ्याचा चॉईस मी वगळता इतका दळभद्री आहे ना. असं काय बोलते? रंगच कळत नाहीत अगं. लास्ट टाइम काहीतरी किरमीची रंगाची साडी म्हणून हिरव्या रंगाची साडी घेऊन आला होता. काय ग पण खरात, ठीक आहे ना, प्रेमाने आणलेली ना, हिरवी तर हिरवी नेसून फिरायचं. हिरवी ते हिरवी नेसून फिरायचं. तुला काय जातं बोलायला? मी हिरव्या रंगाची साडी नेसून लाल लिपस्टिक लावून बाहेर पडले असते आणि एखाद्या पोपटाचा गैरसमज होऊन तो माझ्या मागे लागला असता. मग मी सीसी पाठवलं. केलंय मला सीसी केलंय, मेल पाठवले बघ ना जरा. ओ हा, आलाय आलाय रिप्लाय. आलाय आलाय. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हाय, कधी आले? अच्छा. अच्छा. काय चौगुले? अरे ओ काय होय. काय 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 अवचळता का तुम्ही मला बघितल्यावर? सॉरी सर, तुमची Relax. पर्सनॅलिटी अशी आहे की एकदम आल्यानंतर मला असं वाटतं की कोण आलं सर. व्हेरी Shut up, सॉरी. shut ओके ओके सर, सॉरी सर. चौगुले, मला आज दुपारपर्यंत ओ MAJ इंडस्ट्रीजची फाईल तुम्हाला हवी आहे सर. पाठ झाल्या, पहिला डायलॉग हाच असतो सर तुमचा. अनेक स्किट केल्या सर, हाच असतो सर. एका वाक्यासाठी तुम्ही येत जाऊ नका सर. म्हणजे खरं तर हा डायलॉग आपण फोन कटवर पण होऊ शकतो. म्हणजे तुम्ही जर फोन केलात, हो हो सर MAJ इंडस्ट्री फाईल देतो, संपलं, लोकांना कळेल तुम्ही बोलताय म्हणून. पण सर तुम्ही का येता मला माहिती आहे सर. का? सगळ्यांसमोर तुम्हाला मला गायना गाठोड आणि गठ्ठा असं म्हणायचं असतं सर. आय नो. कैना गाठोड आणि गठ्ठा नाहीये ते, नाही सर. बायना बाटोड आणि बठ्ठा आहे. आणि तुम्हाला तुम्ही बायना बाटोड असं म्हटल्यावर जास्त लागतं तुम्हाला. व्हेरी सॉरी. हे एंट्री घ्यायची गरज नाहीये. आता तुम्ही मला सांगाल मी कधी यायचं आणि कधी नाही ते. सॉरी सर. हा, व्हेरी सॉरी सर. हे बघा, मला आज दुपारपर्यंत MAJ इंडस्ट्रीची फाईल रेडी पाहिजे. सर हा स्टाफ दिलाय ना. तुमचा स्टाफ हा तुमचा लुकआउट आहे. इज दॅट क्लिअर? हो सर. हा, रेडी करा. सर सर एक एक्सक्यूज मी सर, काय एक प्रश्न विचारायचा होता, इफ यू डोंट माइंड सर. विचारा. सर पर्सनल प्रश्न आहे सर, प्लीज रागावू नका विचारा, सर. चौक. सर तुम्ही तुमच्या टकल्याला मॉइश्चरायझर कुठलं लावता सर? काय संबंध? आय एम सॉरी सर, इतकं ते स्किन इतकी क्यूट दिसतं ना असं असं. शानपणा करू नका. नाही सर, असं वाजवायचं बघितल्यावर असं वाटतं की- शटाप. असं वाटतं सर. सॉरी सर. बरेच दिवस कंप्लीट करा. हो सर. सर 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 अजून एक आता काय चौक कॉम्प्लिमेंट द्यायची होती सर. द्या. सर तुम्हाला हे माहित नसेल, कोणी दिली नसेल आजपर्यंत, पण एका अँगलने तुम्ही कुपोषित विन डिझेल वाटता सर. तुम्ही बाहेर खेळगुंड्या मारू, खेळगुंड्या. कथा ना कथा चावय असतो. मी काही बोलत तो काही बोलस. जवळ नाही तवय लबाड्या ठोकसतो. तुम्ही बायना बाटोड. गठ्ठा राहिलं. गठ्ठा गठ्ठा नाहीये, बठ्ठा आहे ते. गठ्ठा गठ्ठा काय? बठ्ठा तुना माची टाकसू मी. तुम्ही मस्ती जिराई टाकसू रे. फाईल कम्प्लीट करा. इडियट. केलंय ना सीसी? येस येस का? येस ऑफकोर्स.
फॉरवर्ड कर ना पटकन. रिप्लाय दे पटकन ग. खूप काम. तुमच्यामुळे सगळं झालेलं आहे. तुमच्यामुळे मला ऐकावं लागतं दरवेळेला गायना घोटो घोटो बाटो बांडू म्हणून. दरवेळेला तुम्ही MH इंडस्ट्रीची फाईल किती दिवस झाले मी करायला दिली तुम्हाला, अजून कशी झाली नाही? सर आम्ही काय केलं? मला अर्धा तास देतोय, अर्धा तासात ही फाईल रेडी पाहिजे, नाहीतर मग हे काय सर? भटा भटभट्टा. भट बस ना. काय करू? मला अजिबात हे नको. आज मी अजिबात तुमचं ऐकणार नाहीये. मला आत्ताच्या आत्ता फाईल हवी अर्धा तासात. मला MH इंडस्ट्रीची फाईल मला हवी आहे. हळूहळू घरात बाई ऐका ना, आपण ते स्पर्धेचं पटकन ठरवून टाकूयात का? ऐक ना त्या स्पर्धेत आपण पहिले यायलाच पाहिजे. म्हणजे काय? आणि यावर्षी तो ग्रुप पण, आम्ही बाई ढालगस नावाचा ग्रुप पण, हो त्यांची खूप भारी कॉन्सेप्ट. क्रिएटिव्ह आहेत एकदम. एक मिनिट, काय चाललंय तुमचं? काय चाललंय? मी मगातपासून इतकं बोललो तुम्हाला, इतकं चिडलो, आपट इकडे सुद्धा हे आपटलं, तरी तुम्ही सिरियसली घेत नाही. सर आम्हाला 5 मिनिटं द्या ना सर. नो 5 मिनिटं नाही, खूप दिली. सर एक महत्वाचं आम्हाला डिस्कशन करायचं ऑफिसमध्ये महत्वाचं, ऑफिसमध्ये महत्वाचं सोडलं दुसरं काय असू शकतं महत्व? सांगा बघू. सर एक मिनिट, मी सांगते. सर साळकाय माळकाय नावाची संस्था आहे ना ती, कुठले? सळकाय मला काय? ती स्त्रियांसाठी कार्य करते ती संस्था. बरं मग? तर त्याच्या अध्यक्ष ज्या आहेत ना सौम्या दणके. सौम्या दणके. हा तर त्या दर महिला दिनाला एक स्पर्धा ऑर्गनाईज करतात. तर आम्ही त्याचा भाग होणार आहोत. ते फक्त 5 एक मिनिट. महिला दिन मार्च मध्ये असतो, आपण जून मध्ये आहोत की नाही? काय संबंध आहे? हो सर, काय झालं, त्या दणके मॅडम आहेत ना, त्या नेमक्या मार्च मध्ये पिकनिकला गेल्या होत्या. त्या महिला दिन विसरल्या सर, म्हणून त्यांनी आता महिला दिनाची स्पर्धा ठेवली. जी बाई महिला दिनच विसरते, त्या बाईनी ठेवलेला स्पर्धा तुम्ही का सिरियसली घेताय? हेच कळत नाहीये. सर 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 जर जिंकलो ना तर 50,000 बक्षीस आहे सर. हो सर. 50,000? आय डोंट केअर. मला आत्ताच्या आत्ता काम करू नका. नो नाही. सर ऐका ना सर. अंगावर येऊ नका तुम्ही. नाही सर. तुम्ही हाच क्षण असतो, तुम्ही मला कुठेतरी भरकावतात आणि मग ते येतात गट्टा बट्टा बांडा बाट्टोड, मला ते डोकं आउट होतं. मी बिलकुल ऐकणार नाही. आम्ही तुम्हाला काहीच सांगणार नाही होत. आम्ही फक्त एवढंच म्हणतोय की आम्ही त्याच्यात पार्टिसिपेट करणार आहोत. मग काय, मला कशाला विचारताय? या वर्षीचा विषय नॉस्टॅल्जिया असा आहे. काय आहे? नॉस्टॅल्जिया. वाव, कठीण आहे, पण विषय कठीण आहे. आमचं तेच झालं. आम्हाला ना काही सुचत नव्हतं. मग खरात म्हणाली की बाबा सर असतील तर मग त्याचा डेप्थ मध्ये विचार करू शकतील. आम्हाला नाही जमणार ना. सर प्लीज सर, आम्हाला काही सुचतच नाहीये ना सर. आणि तुमच्याशिवाय कोणालाच नाही सुचणार सर. काय, सर असते तर झालं असतं. आता जाऊ दे. मला आता ऍक्च्युली तेवढा वेळ नाहीये, पण हरकत नाही. मी म्हणजे जरी सुचवलं ना सर, आम्ही पुढचं मग इम्प्रोव्हाइज अगं नको ग, आपण आपलं करूया ना. जाऊ दे, सरांना कुठे त्रास द्यायचा. That's it. You're right. कामं करा, पटापटा कामं करा. जाऊ दे. 5 मिनिटं सुचवलं असतं तर. मला काम आहे, मी इथे उभं राहून काम करेन. बोला. ओके सर, सुचवाल का तुम्ही सर? अगं सर लाख सुचवतील. आपल्याला हॉल आहे का रिहर्सलला? काहीच नाहीये आपल्याकडे. ते सगळे हॉल्स बुकड आहेत लग्नासाठी. तो एक मेहता हॉल आहे अवेलेबल, पण ना तो मिळाला पाहिजे. फक्त तो मस्त हॉल आहे, सगळ्यांना सगळीकडनं यायला तो ना एकदम कन्व्हिनियंट. एक मिनिट, बरी आहेस ना तू? कायच्या काय रेट सांगतो तो मेहता, त्याच्या आपल्याला नाही परवडणार. नाही, पण तो मिळाला असं तर बरंच असं. एक मिनिट. किती कुठला रे? हॉल? जागा जास्त. कुठला हॉल म्हणताय? मेहता हॉल नाक्यावरचा? नाक्यावरचा. विप्लव मेहता आहे तो, ओनर आहे तो. एक मिनिट सर. सर तुम्ही ओळखता त्याला? ओळखतो, लहानपणापासून ओळखतो. ऍक्च्युली माझे शेजारी होते ते. त्यांचे आजोबा माझ्या आजोबांचे एकदम लंगोटी यार होते. मग त्यांचे आजोबा माझ्या घरी पुरणपोळी खायला यायचे. सख्य होतं. एक मिनिट जरा. सर एक मिनिट सर, तुम्ही त्याला फोन करून आता विचारणार आहात? स्वतःहून तुम्ही मदत करणार? या, of course. माय गॉड सर. मारतो शानी. हॅलो. हा, मेहता हॉल वालो. हा, चौगुला. હા ચેકમો કેમ છો હા હું ચૌગલા હા આવલી કારે કરી ને તમે તમારે આજોબા घेऊन रे पुरणपोळी वाटियो ना. हा हा
घरमा सुठे सारू मारो हा 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 लय काले आवती काले हा हा आय एक आमचे सूरज भाई हाँ सूरज भाई शामराव और सूरज गाने का अच्छा अच्छा गुजर गयो अच्छा 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 गुजरात गयो ओहो ओहो सर हॉल हाँ हाँ हॉलचं बोलायचं હમણાં માટે વિપ્લવભાઈ હું શું કહું અમારા ઓફિસ છે અને અમારા ઓફિસમાં હું કલ્ચરલ પ્રોગ્રામ કહેવાય માર્ચ કરે હા તો મને તમને અમને રિહર્સલમાં રૂમ દઈ દે ને હા कधी हवी आहे संध्याकाळपासून आज संध्याकाळी चालेल. आठवडा सांभाळ टिकरो હું આજ સંધ્યાકાળ માટરો દઈ બને કિતી કિતી આઠવડાભર ચાલે. 7 દિવસ ઓહો સંભાળા આઠવડાભર ડીકરો ને હપ્તાભર અરે હું તો આવો હું જૂના પુરાણાનો આઠવણ કરી દો હા આમાં रेट सर હા 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 डिस्काउंट હા 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 સાંભળ દીકરો આ જો તમારો ભાડા છે આ થોડા सा कम कर देते हैं ने हाँ थोड़ा सा कम कर देते हैं अरे हे बा हे बा हमारा आजोबा तुम्हारे गामडो पुरणपोळी खावा हॅलो कट करो झालं सर तुम्ही गुजरातला राहायचात गुजरातला कशावरून तुम्ही भाषा काय बोललाच मी ऍक्च्युली स्पंज सारखा आहे लोक म्हणतात मला ज्या म्हणजे मी एरियात पडतो तिकडची भाषा अशी पण आता 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 झालं आता मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे आता मात्र आय वॉन्ट वर्क राईट नाव 5 मिनिटात मला पाहिजे मला अर्धा तासात फाईल पाहिजे आय डोंट वॉन्ट हे शिरलो की शिरलो नाही नाही हे बघा आता मी हे बघा सर आम्ही लगेच कामाला लागतो पण काय प्रॉब्लेम असा आहे ना सर तो विषय ना खूप हार्ड आहे आम्हाला सुचत नाहीये आता आपण नंतर बोलू ना गिव्ह मी सम टाइम ऐका ना पटकन सुचवलं ना आम्ही इम्प्रोव्हाइज करू पुढचं 5 मिनिटाचंच फक्त 5 मिनिटात नंतर आम्ही खूप जोरात काम करू सर प्लीज रिअली नॉट आयडिया द्या नॉस्टेल्जिया ठीक आहे ओके सर टेक युअर टाइम आपण आपलं आपलं, हां, काय जाऊ दे वाटतं? त्यांना. आपण एक मिनिट मला काय वाटतं आपण आपल्या बालपणीची गाणी घेऊन त्याच्यावर काहीतरी करूयात ना ए नाही ग काहीतरी बोर करतेस थांब बोर काय ए व्हॉट इफ आपल्या बालपणीतल्या ज्या ऍड्स होत्या त्यातले जिंगल्स आपण युज केले तर परफॉर्मन्स साठी हे चांगलं आयडिया एक मिनिट हे जे तुम्ही आता जे आयडियाज म्हणालात ना त्या आउटडेटेड हो ना सर सगळे आउटडेटेड हेच वाटतंय म्हणजे सर स्पर्धकातले त्यातले 90% स्पर्धक ह्या आयडियांवर काहीतरी करणार आहेत काहीतरी वेगळं करा सर नाही सुचत आहे हो आता जस्ट एक मला सुचलंय जस्ट सुचवतो मला थोडा वेळ नाहीये काम पण मला आहे वाटलंच तुम्हाला सुचेल मी असं केलं तर जे कालबाह्य झालेले खेळ आहेत त्यांनाच जर लोकांसमोर आणलं तर पुन्हा नव्याने नॉस्टेल्जिया नॉस्टेल्जिया म्हणून जर ते कालबाह्य खेळ आणलेत तर कसं वाटेल तुम्हाला नवीन नाही ना त्याच्यात मी काही असं काही घेऊन नाही आलोय पण जस्ट क्षणांचं देणं आहे ते येस येस तुम्ही अनेक खेळ आणू शकता वेल लंगडी आहे खो खो आहे किंवा विषामृत आहे तळ्यात मळ्यात आहे आंधळी कोशिंबीर आहे तर लॉट ऑफ गेम म्हणजे जस्ट एक सांगून ठेवतोय नाही सर आणि भारी आयडिया सुचवली पण ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला सगळ्याबद्दल लिहून कोण देणार अच्छा ओके मग ठीक आहे मग कशी आहेस ग सर असताना तू असं लिहून द्यायला कोणीच नाही ना मग तुमचं तुम्ही लिहा मग. सॉरी सर ऑफकोर्स मी तुम्ही आहे ना मी जेव्हा बोलतो तेव्हा मी जबाबदारी घेतो ना हो, sir. ह्या काय म्हणाल्या सॉरी म्हणा सॉरी सॉरी हर्ट होतं बाई सॉरी मी मनापासून सगळं सांगत इट रिअली हर्ट्स सॉरी मी सॉरी म्हणते पण मला माहिती नव्हतं सर तुम्ही लेखक सुद्धा आहात ते वयाच्या 14व्या वर्षी एक संगीत नाटक लिहिलेलं आहे मला असं वाटतं ते काहीतरी एक अँकर वगैरे पाहिजे ना एक होल्ड मग अँकर आहे ना मी ते अँकर प्रिया मॅडम करतील ना छान आहे पर्सनॅलिटी प्रिया तुम्ही कराल अँकरिंग हे सर पण तुम्ही सांगाल ना मला सगळं म्हणजे अरे हॅलो सर असताना का टेन्शन
घेतोय आपण, मला कळत नाहीये. एवढा हरीश अविश्वास sir. माझ्यावर जर दाखवायचा असेल तर मग मला नाही बोलायचं. अरे, सॉरी कधी अर्धवट सोडली आहेत का कामं इट सरांनी? रिअली हर्ट्स. मी काही कमी केले आजपर्यंत. नाही, sir, प्रत्येक sorry. वेळेला मी आउट ऑफ द वे जाऊन मदत करतो. तर हे बिलकुल नाही म्हणायचं याच्या सॉरी सर सर. तुम्ही आहे ना? तुम्ही सांगाल ते मी करेन. मी आहे ना, मी काही हे नाहीये. एक आम्ही ऍक्च्युली ओके गच्चीवर आमच्या इकडे एक कार्यक्रम झाला होता. तो साधारणतः याच बेसिसवर होता, जुन्या आठवणी. तर त्याचा कॉन्टेंट आपण वापरू शकतो इकडे. हो म्हणजे रेडी आहे तुमच्याकडे? हो रेडी आहे, फक्त थोडीशी जुजबी बद्दल खेळबिळ टाकावे लागतील. That's it. Yes, एकदा sir. दाखवाल का सर प्लीज? दाखवतो, जस्ट बघून घ्या. मला आता फार वेळ नाही. तू बट्टा प्लीज 5 मिनिटं तुम्ही एक ओव्हरऑल आयडिया द्या. मग अगदीच थोडा वेळ तुम्ही तुमचं करा, आम्ही नंतर काय- मला हो, हो. absolutely Yes, वेळ yes, नाहीये. आम्ही- सुरुवातीला तुम्ही एक अँकर म्हणून याल. तुम्ही स्टेजवर आल्यानंतर तुम्ही हे म्हणाल की नमस्कार, मी तुमचं बालपण आहे, असं. म्हणजे ह्या बालपण असतं. मी तुमचं बालपण. आठवलं का मी कोण आहे ते? आठवा आठवा आठवा. अपील. सी वेन यू अपील अपील. आठवा. दिस ऑडियन्स अपील 3 टाइम्स. आठवा 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 आठवा. मी कोण आहे? होय होय, मी तुमचं बालपण. मी जेव्हा होते तुमच्या बरोबर तेव्हा तुमच्याकडे चकचकीत मोबाईल्स नव्हते, खडखड खडखडचे लॅपटॉप नव्हते. काय होतं? मैदानी खेळ. मैदानी. दिस इज अ फॉर्म ऑफ मैदानी खेळ. मैदानी खेळ. आणि यू टू ओपन युअर. दिस इज मैदानी. ये आणि काय ते एकदम हे जातो हॉरिझॉन्टली, हे होतं. ओके, सो यू टू तुम्ही मैदानी खेळ. ओके, ह्या फर्स्ट पॅच झाल्यावर तिथे अर्ध तुम्ही जिंकलेलं असेल. आता कोणते कोणते मैदानी खेळ सांगा बघू मला, कोणते कोणते असतील. हा, हे केल्यानंतर कसं तुम्ही लाडीक बोलल्यामुळे त्यांच्या मनात तुम्ही हृदयात जागा करू शकता. ओके, कोणते खेळ सर? हा मी सांगतो आता. सगळ्यात आधी तुम्ही तिथून या. तिथून विंग तिथे आहे ना, तिथे जावं लागेल. सर एवढा तिथून पहिला आता तू. हा एवढा अख्खा बॅच तुम्ही एकट्याने बनवला सर? हो, मी ऍक्च्युली खूप खूप भारी आहेत सर. म्हणजे मला इतकं आता मला असं भरून आल्यासारखं होतंय. म्हणजे जरा कोपऱ्यात जा. चला, कृत्रिम करताय, कोपऱ्यात जा तुम्ही. हा, तुम्ही इथे यायचं, म्हणायचं तुमची शेवटचं वाक्य आहे, पहिला खेळ लंगडी आणि एक्झिट इथे. लंगडी इथे जा. त्याच्यानंतर तुम्ही एंट्री घ्या लंगडी घालत इथपर्यंत. म्हणजे लोकांना कळेल मैदानी खेळ. हा या. काय हे वजन हो सर, वजन. हे ना तुमचं फिटनेस काय काय वय काय तुमचं मला सांगा. हो, वय काय सांगा. सॉरी सर. वय सांगायचं नाही कॅमेरा समोर. वय सांगा. 32 आहे 32. 32 वय आहे माझं. काय 52 वय आहे. फिटनेस काय आहे? फिटनेस काय माझा? म्हणून मी सांगतो जिभेवर ताबा ठेवा. तिला गुडघ्याचा त्रास आहे सर, म्हणून फक्त बाकी काही इथे इथपर्यंत लंगडी घाला हात धरून. सर तुमचा हात धरून घालून घेऊ का लंगडी? नाही, नका करू, नाही जमणार. एक बघा तिकडे मी काय कशी घालतो बघा. सर तुम्ही करून दाखवा एकदा, म्हणजे आम्हाला बरं लंगडी. पडेल. साईड. येस येस. राईट साईड. दिस इज राईट साईड. सर सर तुम्ही अख्ख्या स्टेजवर लंगडी घालू शकता? घालू शकते हे. ओ माय गॉड. वाव. बॅकस्टेज वाव सर. सर तुम्ही ह्या पायाने पण घालू शकता? माय गॉड. उलटी 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 उलटी. हळू ना. और कसले हात. Great आहात सर तुम्ही. ठासून ठासून भरलेत सर. सर तुम्ही माझे मिस्टर का नाही आहात हो, सर? ए हे काय बोलले? सर फिटनेस. हे नका बोलू तुम्ही. सर सर तुम्ही काय लाजताय? नाही आलाच नाही मी. सर पुढचा खेळ, पुढचा सर. पुढचा खेळ. पण तुम्ही हे असलं काही नाही जाऊ सॉरी, नका. मला ते सॉरी मी ओढले जाते. अरे प्लीज मला धरून ठेव प्लीज. ओके हे असं करू नका. मी इमॅजिन नव्हतं ना, मग हे होतं, प्रॉब्लेम होतो मग. हा पुढचा. हे झाल्यानंतर तुम्ही पुन्हा यायचं आणि म्हणायचं आवडला की नाही हा गेम तुम्हाला. हा शाबास. हे खाली 390. आवडली की नाही हा गेम तुम्हाला. आवडली की नाही हा गेम तुम्हाला? हा 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 हा. हा हा हा. आता तुम्ही बघणार आहात खो खो. आता तुम्ही सर खो खो म्हणजे काय हो सर? खो 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 खेळा. खो खो. खो खो.
खो सर आठवत नाहीये म्हणजे ऍक्च्युली ऐकलंय नाव पण हा. कसं खेळतात नीट आठवत नाहीये, सर. रिकलेक्ट होत नाही खो सोपं आहे माहिती नाही तुम्हाला एकदा दाखवतो एकदा- का एकदा पटकन? सर. म्हणजे आम्हाला आठवेल. खो काय नाही 9 प्लेयर असतात एक प्लेयर असा एक असं 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 रे असं असं असा 9 प्लेयर ओके असे बसले सर. असतो असे असा. हा असे आम्ही बसलो सगळ्या एक प्लेअर असतो इकडे खांब बसतो मी गोल खांब आहे हा, ते गोल खांब हा माणूस आहे ना हा. आणि हा इकडे धावत असतो धावत असतो खो पायाने खो आणि तो बापरे बापरे हरी 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 सर 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 आपटला सर सर दम लागलाय का सर? पकडायचं असतं का सर त्याच्यामध्ये धावत ते जाऊन पकडायचं आणि असं जाताना असं दोन्हीकडे नाही एक तर एक दोन्हीकडे सर वळायचं पाणी हवंय का थोडं? सर अरे सर पाणी नको का तुम्हाला? पाणी नाही पाणी नको दोनच games खेळायचे. हे जाणार नाही अजून एक सर आहे मी एक मिनिट सर मी फक्त ना सगळं शूट करून घेते तुम्ही पुन्हा एकदा दाखवाल का सर मला एक मिनिट हे मगाशी काय लक्ष नव्हतं का तुमचं सर लक्षात आहे पण ते रिहर्सल करायला बरं होईल ना आम्हाला तुमच्यासारखं करता नाही येणार म्हणजे सर मेहता हॉलला तुम्हाला यायला नको बरं, हा. हे तुम्ही आधी करायला पाहिजे ना मोबाईलवर जर shoot करा. सर आंधळी कोशिंबीर सर आंधळी कोशिंबीरला मला हे लागेल तुमची ओढणी द्या हा सर ओढणी. नीट आता बघा हे तुम्ही हे बघा नीट करा नाही ते तर परत कसं शूट खेळतात करते सर दिसतंय का तुम्हाला आणि असं कसं दिसेल हे केल्यावर म्हणजे नाही दिसत आहे ना नाही, हेच नाही दिसत. विचारायचं होतं. सर मी फिरवते हा तुम्हाला सर तुम्ही हे असं म्हणू नका फिरवते मला वेगळं मगाच चला, आठवत चला, चला, चला. आई गं, चला फिरा सर हा आता बघा सगळ्यांनी लपायचं मागे हो हो हे हे सर ओय ओ ओ ओ ओ हरकत नाही इथेच असाल इकडे जवळ असाल मला माहित ये आम. ये 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 हा कुठला अवयव आहे एक सेकंड शहाळा कशाला आणलं तुम्ही इकडे ऑन ड्युटी एक मिनिट हे अरे बापरे नाक आणि कान लागतच नाही कुठे गेले अरे बापरे हे हे अजिबात करायचं नाही हे मी मगा तुम्ही मस्करी करताय का मला सांगा मगातपासून मी एकटा एवढा सिरियसली करतोय सगळं सोडा आणि इथे बघा मी मूर्ख आहे म्हणून सांगतो का तुम्हाला ऐकतच नाही सर काय चाललंय हे ओ हो हे काय चाललंय काय फालतूपणा आहे हा? सलाम काय करता तुम्ही सॉरी सर काय प्रॉब्लेम झाला ती ह्या लोकांना हे महिला दिनाचा एक कार्यक्रम होता त्यासाठी मी त्यांना सांगत होतो खेळ कसे खेळायचे शटअप मी ऐकलंय तुम्ही खेळत होतात त्या काम करत होत्या बिचाऱ्या नाही त्यांना तुम्ही म्हणत होतात की या मी एकटा खेळतोय माझ्यासोबत जॉईन व्हा म्हणून नो सर खरात मॅडम ओ खरात मॅडम ओ हो प्लीज एक्सप्लेन करा काय सर प्लीज सांगा या ना शटअप हे काय चालू होतं इथे काय नाही सर म्हणाले की महिला दिनानिमित्त आपण एक नाटक बसवूया Yes. जबरदस्ती नाटक बसवत होते सर जबरदस्ती करताय तुम्ही त्यांच्यावर नो नो सर जबरदस्ती नाही सर आम्ही मॅडम प्लीज सांगा म्हटलं सर त्यांना की केवढं काम आहे MJ इंडस्ट्रीजचं पण सर म्हणाले काम महत्वाचं नाही खेळ खेळायला पाहिजे That's all. महत्वाचं नाहीये असं बोलले आहेत त्या एक मिनिट तुम्ही हे एक मिनिट ओय ओय तुम्ही सांगा ना जरा बोला ना कोणी एक सर ते खोटं बोलतायत सर प्लीज सांगा ऍक्च्युली सर महिला दिन आम्ही म्हटलं तो मार्च मध्ये असतो तर हा, मग ते मी म्हणाले बोलतो. नाही नाही आत्ताच काय माझी ओढणी पण घेतली सर हे जबरदस्त काय हो हो यांची सॉरी ही यांची ओढणी आहे एक मिनिट प्रिया मॅडम तुम्ही तरी माझ्या बाजूने बोला प्लीज प्लीज प्रिया मॅडम प्लीज सर मला जबरदस्ती विषामृत खेळायला लावत होते सर मला नाही खेळायचं पण मागेच लागले सर जबरदस्ती करताय नो सर हे खोटं इथे बोल- खेळायचंय विषामृत खेळायचंय तुम्हाला नाही नाही सर अजून काय काय खेळले अजून काय काय खेळ लंगडी 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 केली. खो खो सर खो लंगडी खेळा तुम्ही इथे हो, एकदा लंगडी खेळायची जागा आहे ही नो बोट नका दाखव बोट नका दाखव मला लंगडी खेळायची आहे. सो दॅट्स नॉट फेअर लंगडी खेळा अदरवाइज आय विल फायर यू आय एम प्ले खेळा लंगडी खेळा सर दिस इज जोरात खेळा ऐ, हाय, हा. हाय, हाय. जोरात खेळा हाय. आता उलटी लंगडी खेळा दुसऱ्या पायाने उलटी लंगडी खेळा खेळत खेळत जा अरे सर असं असं कसं जाणार सर Get out. अरे सर असं कसं जाणार सर माझं ऐका सर सर माझं
भारी परफॉर्मन्स, खूप मजा आली, खूप हसलो. थँक्यू. बघा हा सरसे काय म्हणतात प्रसादा. आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग. समय हा जो तुझ्याकडे एक्सप्रेशनचा आणि ह्युमरचा गट्टा आहे त्यामुळे तुझ्या करिअरला कधीच बट्टा लागणार नाही, लक्षात ठेव. नेवर नेवर. आउटस्टँडिंग एनर्जी होती आणि मध्येच प्रियाबरोबरचा जो अँगल लागला तो पण फार फार रंजक होता. तुझे खेळ सगळे फार इंटरेस्टिंग होते आणि तुझी दमछाक झालेली आम्हाला कळत होती, पण त्याच्यातनं तुझा फिटनेस पण किती आहे आज 52व्या वर्षी सुद्धा. त्यामुळे आउटस्टँडिंग. काय काय रिॲक्शन्स भन्नाट होत्या. Thank you. बाकी तुमच्या चौघींची दमदार साथ. आणि प्रिया तू पण जे मध्येच एक आज केलंस त्याच्याबरोबरचा एक वेगळा टाका लागला होता तो पण फार इंटरेस्टिंग होता. मजा आली, धमाल. सई. बहु सारू परफॉर्मन्स. सामी, आज तुझं गुजराती भाषेतलं संभाषण विशेष होतं. आम्ही ते खूप एन्जॉय केलं. छोट्या छोट्या गोष्टी होत्या पण त्यांनी खूप फ्रेशनेस आला सिरीजमध्ये आणि खूप एन्जॉय केलं. सामी, तुझं खूप कौतुक. आणि तुम्ही चौघींनी भन्नाट अशक्य साथ दिलीत. खूप मजा आली. थँक्यू. मंडळी, नवरा बायकोचं घरगुती भांडण मिटवायला जमले आहेत काही गावकरी. चला बघूया त्याचा नेमका काय निकाल लागतोय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या कलंदर हास्यवीरांना. ओ अण्णा, ओ अण्णानू, अण्णा, ओ अण्णानू, ओ अण्णा. अरे काय झाले? बाहेर या. मोऱ्यांचा फोन आलेला ना. आलेला हा, मग चला मग. चला तुम्ही निघा, मी ओ अण्णा, थांबा थांबा थांबा. आतमध्ये काय पलतावाय? पाहुणे आलेत. खरंच पाहुणे आले की काय चाललंय आतमध्ये तुमचा? पाहुणेच आलेत आहे. अरे हो. काय रे, सकाळी सकाळी वरडतोयस कशाला? काय खिशात काय निखारा घेऊन फिरतोस काय रे? नाही, तसं काय नाही आहे. ते काय आहे, ते गावात एका जोडप्याची भांडणं झाली आहेत. अण्णा कसे ज्येष्ठ आहेत ना, तर त्यांना घेऊन जातो, ते जरा न्याय निवाडा करतील म्हणून ही काय घंटी आहे सगळीकडे नेऊन वाजवायला? ज्येष्ठ हे आहे. ज्येष्ठ आहेत ना, मग तुम्ही यावा इकडे सगळं घेऊन नाही निवाडा कराय. आलो असतो त्यांना, पण कसं आहे तुमच्याकडे पाहुणे आले आहेत ना, त्यांच्यासमोर कंदायला नको. पाहुणे तिथं वट्यावर बसले, तुम्हाला तिथं येणार नाही आहे. तुम्ही इथं पडवीत करा काय तो कंदाल करायचा तो, आणि 5 मिनिटात आवरा सगळा. अरे ठीक आहे. काय पितोस? हा, पितो पितो. टाक. घरी जाऊन पी. मस्त. काकूला सोलायची सवय आहे काय? नाही ठीक आहे. मोरे यायला पाहिजे होते, गेले पण काय माहिती. या रे, या लवकर, या लवकर. या. ओ मोरे, या, या. आले आले, या या पटकन या. या, या. अरे बापरे. ओ मोरेनू इथे या. उपाशी सरपंच आपण फोडेन. उपाशी सरपंच आहे. पद आहे ना तुमचं? 4 चौघात मला उपाशी सरपंच बोलू नको. अहो तुमचं पद आहे ना आता. अरे उपसरपंच आहे मी. या, हा, या. काय काय मॅटर काय तू सांगा. काय काय झालं, काय झालं, कशाला घाटपड अरे घाई? हो हो सांगतो सांगतो सांगतो. काय matter? अण्णा हे बघा, हा. या दोघांचा नवीन नवीन लग्न झालेलं आहे. हे मॅटर आहे. आपटू करे यांना. काय झालंय, नवीन नवीन लग्न झालंय, प्रेमाने वागायचं सोडून एकमेकांची सारखी भांडत असतात. अरे काय बोलतोस हे जल्लत तू? आणि तुझं वैसाडी आहे, नवरा बायको एकमेकाशी नाही भांडणार आहे, ते काय अमेरिकेची जाऊन भांडणार आहे? खरंच आपटू काय रे याला? त्याचे एफर्ट्स बघा फक्त. अच्छा, हो, बघा. नाही, मला काय म्हणायचं आहे, असं काय झालंय का चला 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 सरपंचाकडे एवढं मॅटर झाले, असं काय मॅटर झाले ते मला कळलं पाहिजे. नाही, कलण्याच्या मुद्द्यावर असेल तर अजिबात चर्चा झालेली न बरी. का? काय कलण्याच्या मुद्द्यावर जर बोललेलं तर लायकीच आहे सरपंच म्हणून. हॅलो, वानन मारू आता. आनंद मारून नाही. काय वरच्या वाडीतली 5 मतं फिरली म्हणून मी उपाय. यांच्या घरात 11 मतं म्हणून सरपंच झालेला आहे. मोरेनू, हा. या तुमचा नेहमीचा रडगा नाही काय, तो मॅटर सांगा त्यांना पटकन. मॅटर काय तर म्हणे? हे सांगतो काय झाला. ओ बघाव तेव्हा ही दोघं भांडत असतात. हा. रात्री मध्यरात्री भांडण्याची गरज आहे काय मला सांगा? रात्री 12 काय 1 काय नुसती भांडत असतात. हा. काय झालं त्या दिवशी ही भांडत होती आणि माझी बायको खिडकीतनं ह्यांची भांडणं ऐकत होती. तर हिनं तांब्या फेकून मारला आणि तर ह्याने चपलाईने तो चुकवला हा. आणि माझ्या बायकोच्या नाकाला लागला. नाक सुजलं तिचं. म्हणजे फार असं सुजलं नाही, किरकोळ नाक सुजलं. बरं नाक सुजलं त्याचं माझं काय नाही. नाकाचं कारण सांगून तिनं किती दिवस वाया घालवला माहिती आहे तुम्हाला? किती
मला सांगा ना. ठीक आहे त्यांचं मॅटर का तू सांगा. तेच सांगतो, किती फुकट गावलेला आणि मला सांगा, यांच्यामुळे सगळं झालेलं आहे इथं. बरं ठीक आहे यांच्यामुळे यांच्या भांडणामुळं माझा संसार फुलत नाही. आता वय काय राहिलंय तुझं, अजून किती संसार तुला फुलवायचा आहे. तू माझ्या वयावर जाऊ नको हा. अरे गुलाब जुना झाला म्हणून त्याला काय फुलं येत नाही. अरे सीझन लागतो त्याला, सीझन. तो सीझन यांनी बिघडवलेला आहे. मोठा सीझनच्या गोष्टी करतोय जल्ल तोंड वाचड्या. नुसती वाऱ्याची झुलूक आली तरी पानं फाल फाल उडतील पाकल्या सगळ्या. मला बोलू नको. तुझा झेंडू लय घट आहे ना, गोष्टी करतोय. मी काय म्हणतो, सरपंच आणि उपसरपंच तुमच्या दोघांच्या कुंड्या आपटू काय, त्यांचा मॅटर काय तो घ्या ना. सांगतोय मॅटर म्हणजे सारखी भांडत असतात. गावात तिने नाकी न आणली आहेत गावातल्या लोकांचं, माहितीये तुम्हाला. ठीक आहे ठीक हा, आहे. काय तर मिटवा, काय तर तुम्हाला मिटवा जमणार नाही आहे जमणार. नसेल तर मला सांगा. उपसरपंच म्हणून हा उपसरपंच न्यायप्रिय आहे. मोठा न्यायप्रिय. अरे एका झटक्यात सगळी भांडणं मिटवतो सरपंच आहे. हा. त्या गावातला सुदृढ सरपंच म्हणून मी सगळं आता मिटवणार आहे. बाबांनो, पचकन तुमची यांची नावं काय आहेत रे. यांचं विश्वकोश आणि तिचं विश्वदर्शिनी. बाल्यानो तुमची मी काही बोलतो. असू दे रे, असू दे. काही झालं, हल्लीच तुमचं लग्न झाले. तुमच्या लग्नाचं बोंदूचा लाडू मी खाल्लेला आहे. बुंदी बुंदी बुंदीचा. तर तो बुंदीचा लाडू मी खाल्लाय. तर आदनं मधनं अजून सुद्धा मला ढेकर येतात. एवढं तुमचं हल्लीच लग्न झाले ना रे. मग हल्ली लग्न कशाला भांडता, काय गरज काय भांडायला. आता माझंच बघा, माझं लग्न होऊन 24-25 वर्ष झालेली आहेत. किती? 25 हा 25 वर्ष झालेली आहे. पण मला सांगा, आजपर्यंत माझ्या घरातला हू कचू भार आवाज गेलाय. राहू दे त्यांचा मॅटर काय तो घ्या मध्ये. तर म्हणजे काय म्हणजे भांडणं करायची गरज काय, काय भांडणाचं मला मॅटर जरा कळलं पाहिजे. अण्णा मी सांगतो. हा. अण्णा माझा लय मेजर प्रॉब्लेम झालाय. हो बेटकर, विषय आणि भाषा नुकतीच आलेली दिसते. तुम्हाला काय माझ्या आयुष्य इथं परिस्थिती काय, इथं परिस्थिती काय, इथं परिस्थिती काय, परिस्थिती काय. माझ्या आयुष्याचं जीवन मरणाचा प्रश्न आहे इथं. मध्ये मध्ये यायचं ना, आधी सांगतोय. तू थंडी आहे जरा. खरं खरंच अंदाज आलाय माझ्या तुझ्या परिस्थितीचा मला अंदाज आलेला. लग्न झाल्यापासून नुसता त्रास आहे. मला खायला प्यायला काही वेळेवर मिळत नाही. उठसूट माझी इज्जत काढती, मला वाईट साईड बोलते आणि काय बोलायला गेलं ना की अंगावर धावून येते. असं झालं की झक मारला आणि हिच्याशी लग्न केलंय. झकच मारली तू. ओय, काय ग विश्वसुंदरी, काय चाललंय. विश्वदर्शिनी. लग्न झाल्यापासून नुसता त्रास आहे. मला खायला प्यायला काही वेळेवर मिळत नाही. उठसूट माझी इज्जत काढती, मला वाईट साईड बोलते आणि काय बोलायला गेलं ना की अंगावर धावून येते. असं झालं की झक मारला आणि हिच्याशी लग्न केलंय. झकच मारली तू. ओय, काय ग विश्वसुंदरी, काय चाललंय. विश्वदर्शिनी. लग्नाच्या आधी हे मला काय म्हणले, गावामध्ये पाणी आहे, मुबलक पाणी आहे, आजीकडे बघू तिकडे म्हणले का नाही. म्हणलं मी. म्हणले ना. म्हणलं. इथे येऊन बघितलं तर काय 50 घरांमध्ये एक नळ आहे. एक नळ आहे का नाही 50 घरांमध्ये. मग एक नळ हा का माझा प्रॉब्लेम आहे, माझा दोष आहे. मग आता गावात पाणी कुणी आणायचं. अगं ती माझी जबाबदारी नाही, ती सरपंचाची जबाबदारी आहे. पण सरपंच एक नंबरचा नालायक ढेबरे आहे, त्याला आपण काय करायचं. तो असू दे ना नालायक ढेबरे, आपण मग मी काय पाण्या वाचून मारायचं काय तर. पण माझा दोषच नाही ना. सरपंच नालायक जेव्हा काम करेल तेव्हा नळ येणार ना. तुम्ही मला फसवलंय, बाकी मला काय मी काय नाही फसवलं. त्या नालायक सरपंचाने अख्ख्या गावाला गेले 5 वर्ष फसवलंय. त्याने फसवू दे नाही, त्याला चेचा नाही तर गाडा, त्याचं काय मला करायचं. मेंढ्याच्या कातडीचा इथे नाही ऐकणार ते. अहो गेंड्याच्या कातडीचा असू, सापाच्या कातडीचा असू दे. माझ्याच घरात येऊन एवढी बडबड कशाला करायची. पाहुणा आले सांगतो तुम्हाला. नाहीतर काय, तुम्ही न्याय मागायला आले ना. अरे पण तुम्ही मगापासून ज्याला बोलतो ना नालायक आहे ज्ञान त्याच्याकडे, तो
मी आहे ना सरपंच. हो. पाणी पाहिजे की नाही? नाही नाही मी काय म्हणतो हा, अण्णा गावात पाणी पाहिजे, मला पाणी हा पाहिजे. ठीक आहे पाणीची व्यवस्था होईल सगळी होईल पण कशासाठी एक नळ आहे म्हणून तू एवढी कशाला आरडाओरडा करतेस आहे तिकडं हापसा ठेवलेला आहे तिकडे जा आणि घे पाणी ना. हा, त्या हापशाचं तर मला काही सांगू नका. त्या हापशामध्ये हापसून हापसून कंबरड मोडलं माझं. एक थेंब येत नाही. येतो का एक थेंब तरी येतो का त्या हापशात? मग तो पण माझा दोष आहे. माझा दोष आहे तो. ऐका त्या हापसाचा मॅटर वेगळा आहे. तो हापसा आहे ना वरती दिसतो तेवढाच आहे, त्याच्या खाली बोरवेल नाही आहे. यांनी सांगितलं नाही मला, तुम्ही फसवलं मला. माझं वाटोळं झालं. अगं मला पण आताच कळलं त्याच्याकडनं. हे शिवलकर तुला अगोदर सांगता नाही आलं. तुम्हाला सांगतो तो हापसा आहे ना, आमचा जो नालायक सरपंच आहे ना त्याने तेवढा हापसात लावला नाही, त्याच्या खालची बोरवेल आणि त्याचे पैसे त्याने खाल्ला नाही. लाज वाटते मला त्या सरपंच, त्याच्यावर ना किडे पडले पाहिजे, त्याला भर चौकात उभा जाळला पाहिजे, त्याला ना असं उलटा लावून खालून ना मिरची धुरी दिली पाहिजे. दिलीच पाहिजे म्हणजे काय? अण्णा बरोबर आहे की नाही? हा. अण्णा जेवढं रिस्पेक्टने बोलतोस ना वाचाड्या तेवढं सरपंच जो बोलतो मी आहे हे कोण? नमस्कार हे कोण आलेला आहे? बसा बसा. हा, हे कोण? हे आमचे पाहुणे आहेत माझे भाचे आहेत. वय काय बसा. हा, हो. माझे भाचे आहे. ऐका मी काय बोलतो तुम्ही आताच बसा जरा हा दुसऱ्या गावचा मॅटर आहे तुम्ही जरा सलटवतो आणि येतो तुम्ही आत चला. आई मामा मध्ये बायका मध्ये कवर बसावं. ए, बसतो इथं ऐकतो बघाव ना मामाचं कौतुक काय चालू होते बघ. अरे, काय गडबड चालली होती? तुम्ही आज जा असू दे. बसा बसा. गडबड काय गडबड चालू? काय नाही नालायक सरपंच आहे, त्याने फक्त हापसा बसवला नाही, खालची बोरवेल खाऊन टाकला नाही. अरे आता मला सांगा, ज्याची पात्रता आहे बोरवेल टाकण्याची त्याला गावाने 5 मतं कमी दिलेली आहेत. मग भोगा आता ना, पाणी कसं मिळणार मला सांगा ना. मला सांगा तुमच्या गावात असा सरपंच आहे, तुम्ही काय काय केलं? करा? असं उचलून आपटीला असताना तुडवला असता. साधा सुद्धा नाही, असा कचा तोडीला. आणि त्याच बोरवेलच्या खड्ड्यात त्याला गाडून पाणी येईपर्यंत हाणलं असतं. बरोबर, राहणारच पाहिजे. लायकीच आहे त्याची. माझे भाचे आहेत हुशार आहेत ते. हुशार आहे ते दिसत आहेत. अण्णा हा पाण्याचा बघा की हो. नाही पाण्याचं होईल टेन्शन घ्यायचं नाही. तुमच्या गावचा जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे हा. तो मी सॉल्व्ह करणार आहे. बघितलं? म्हणजे घराची बोरविलर आहे ती फोर व्हीलर नाही हो, बोरिंगचं. बोरिंग फोर व्हीलर कुठली? बोरवेल सगळं द्याल त्या अंगावर चढवताय. अरे हो बच्चाड्यांना आता पाहुणे आलेत मला काय सुधरत नाही जरा थांबा. हा, शांत व्हा. तर आतमध्ये जी बोरवेल बोरिंग बोरिंगचं पाणी आहे हा. ते पाणी बाय तुला हवं तेवढं घेऊन जा, टेन्शन घेऊ नको. किलर आता तुम्ही जावा. नाही 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 एवढंच नाही ना, पण अजून पण आहे ना. यांनी माझ्या भावाला पाडलं गाडीवरनं. मी पण नाही, नीट सांगायचं. सांगा. नीट सांगायचं, खरं खरं सांगा सांगायचं. अण्णा काय झालं नीट ऐकून घ्या. काय? काय झालं, हिचा भाव परवा आपल्या गावात येत होता. हरकत नाही ना. हा, तो आला आणि त्याची बाईक घसरली, तो पडला. माझा दोष आहे? नाही. माझा दोष आहे? हा, तो काय त्याला गाडी चालवता येत नाही म्हणून नाही पडला ना. त्या आपल्या गावात जे भिकार रस्ते आहेत ना, त्यावरचे भिकार खड्डे आहेत ना, त्याच्यामुळे पडलाय माझा भाऊ. आता माझा भाऊ गावी येणार आहे, तर यांनी रस्ता नको का हो बनवायला अण्णा? रस्ता बनवणं माझं काम नाहीये. रस्ता बनवणं त्या सरपंचाचं काम आहे, जो गेली 20 वर्ष वाळू खडी डांबर खाऊन ढेबऱ्या बसलाय तिथं. अहो, त्याचं मला कशाला सांगता तुम्ही? त्याने खडी खाऊ दे नाही तर खडी साखर खाऊ दे, त्याचं मला काय आहे? अगं, मला रस्ता पाहिजे, माझा भाऊ अरे, पण ते माझं कामच नाहीये, तर ते सरपंच, त्या नालायक सरपंचाचं काम आहे ते. नाही बरोबर, त्याच काम आहे त्या नालायक सरपंचाचा. मग काय तर? नाही, मला सांगा, ज्याची पात्रता आहे रस्ता करण्याची, डांबरी रस्ता, त्या माणसाला गावाल्यानी 5 मतं कमी दिलेली आहेत. मला सांगा कसा रस्ता होणार? म्हणजे तुम्ही बरोबर. बघा आता ना, बघा. नाही हो. मी काय म्हणतो म्हणजे बऱ्याच ठिकाणी अशीच अवस्था आहे. नाही. लायक माणसं सोडून ना नालायक माणसाला चांगल्या पोस्टवर बसलेलं आहे. नाही, ते असंच होतं, माकडाच्या हाती दिला कारभार, त्याने हागून भरला दरबार. अरे बरं, असं आहे. मला नंतर भेट, मी तुला दाखवतो काय. म्हणजे मी काय म्हणतो अडचण काय? अरे कशाला तू बाईक रस्त्याची अडचण आहे ना एवढी. अरे हो ना, ते जे रस्ते आहेत ते मी लगेच ताबडतोब त्याच्यात खडी बिडी टाकतो, सगळं काम करतो, सगळं व्यवस्थित रस्ता करून टाकतो, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आणि मी काय म्हणतो, तुझ्या घरातलं जे कोण पाहुणे येणार असतील ना, तर मला सांग बिंदास, मी त्यांना नाक्यावरती ट्रॅक्टर पाठवीन आणायला, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. म्हणजे तुमच्या गावाचा जो प्रॉब्लेम आहे तो मी सॉल्व्ह करतो, अजिबात त्याला निघा अण्णा तेवढंच नाही. अजून हयत होय तर. एवढं काय जमलं? वाई चाय टाकू? नाही झाला काय? काय नाही. नाही काय झालेलं नाही. तू आज जा. कशाला? तू आजचा तू मी इथंच बसणार. बस 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 बस
अण्णा अजून एक महत्वाचा मुद्दा आता राहिला. काय झालं की अजून महत्वाचा मुद्दा आहे, तुझं लय सांगायचंय, तू लय बोलली जाता, मला पण सांगू दे की. हा अण्णा, आमच्या लग्नाला 1 महिना झाला. 2 महिने झाले यार. बघा हे असं आहे, मी सुखाचा सांगतोय, दुःखाचा नाही. काम करा तुम्ही, काय ते ठरवा नंतर या. नाही तर काय, नाही ना अण्णा, 2 महिने झाले, त्यातला 1 सुखाचा गेला आणि त्याच्यानंतर तसं गेल्या पुढे. काल आम्ही 2-4 दिवसापूर्वी आम्ही मंदिरातनं कीर्तन संपून घरी येत होतो, अंधार होता, हिनं दुसऱ्या पुरुषाला मिठी मारली. नाही आता मी हिला कशी नांदवू तुम्ही सांगा. असं बोलतो का काय? जे खरं आहे ते सांगितलं, आता तू सांग की. तसं नाही झालं, तसं नाही झालंय. अहो असं काय, मी तुम्हाला शपथ सांगते, आम्ही जोडीनंच येत होतो बरं का. कीर्तनावरनं जोडीनं येत होतो, संध्याकाळ होती ना, तर मग अंधार होता आणि मुंगूस गेलं पायाखालनं, तर मी लय घाबरली आणि मला कळलं नाही कोणी बाजूला, तर मी मिठी मारली, तर मला वाटलं ह्याच्यात पण दुसरंच कोणतरी होतं आणि ह्याच्यात माझी काय चूकच नाही ना हो. मी काय मुद्दाम केलं का? काय म्हणतो? आता माझी पण चूक अंधार- नाही. एक मिनिट मी काय म्हणतो, नाही, जेव्हा तुम्ही- तुला मिठी मारायची असेल ना बाय, तर डोलं उघडे कर आणि मिठी मारणं कशाला टेन्शन घेत. अहो पण हे मी मुद्दाम केलं का? आता मला सांगा, कशी आरोप करतो माझा नवरा? अंधार होता की नाही? आता तो रस्ता रहदारीचा रस्ता आहे, बाया पुरुष सगळे जातात त्या रस्त्यावरनं. 2 महिने झाली अंधारात आहे रस्ता. त्या रस्त्याचा जो डिप्पी जळालाय ना लाईटचा, तो दुरुस्तच नाही केलेला. आता ह्यांनी तो करायला नको का? अगं डीपी जळली, तो काय माझा दोष आहे वय? मग कोण करायचं ते? अगं ते सरपंचाचं काम आहे ना. त्या सरपंचाला गाडला नाही, तू काही काम करत नाही. अगं तो गेंड्याच्या कातडीचा नालायक सरपंच आहे, आपण काय करणार मला त्याला? सांगू नका तुम्ही सरपंचाचं काहीतरी कौतुक. माझी चूक नाही. ऐका ताई, माझी चूक नाही ना हो ह्याच्यात. ए, तिला मध्ये घेऊ नको, ती जोरात न्याय करते ती. नाही मी काय म्हणतो, पण एवढा भ्रष्टाचार झालेला आहे, म्हणजे आपल्या गावात लाईट नाही आहे, वीज नाही आहे, पाण्याचे प्रॉब्लेम आहे. मग मी काय म्हणतो, त्या नालायक सरपंचाला त्याच्याबद्दल आपण एक कंप्लेंटचा सगळा लिहून काढूया पेपरवर. रस्ते पण नाही. काढला पाहिजे. आणि आपण जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊया, त्या नालायक सरपंचाची कंप्लेंट करूया, केली पाहिजे. तो सरपंच बदलूया आणि उपसरपंच त्याला सरपंच करूया. मी उपसरपंच मला करा, माझी काय हरकत नाही. नाही नाही, अशा भ्रष्टाचार सरपंचाला कांडाच लावला पाहिजे. अंदाज लावला पाहिजे. नाही तर काय. मी काय म्हणतो, यांनाच घेऊन गेलेला अण्णानंतर अण्णा मी काय म्हणतो, तुमच्या नेतृत्वाखाली आपण जाऊया, अर्ज देऊया. त्या सरपंचाला ना अण्णा भर चौकात उभा करून चापकाने फटके मारूया. काय म्हणता बा अण्णा? होय होय, बरोबर आहे, बरोबर आहे. એટલે तो आणि तुमचं वचन तुम्ही मलाच न्याल, माझ्या नेतृत्वाखाली तुम्ही मलाच बाहेर काढणार आहे. अरे हे सगळं ते करतोय तुम्ही, मगापासून बोंबलताय, तो सरपंच मीच आहे ना. तो भ्रष्टाचारी सरपंच तुम्ही आहे? म्हणजे तुम्ही हा एवढा मोठा भ्रष्टाचार केला होय? मला सांगतोय आज- म्हणजे आपल्या घरामध्ये असे सगळं सामान आहे ते भ्रष्टाचारातल्या पैशातनी आलाय? म्हणजे ह्यो पलंग ज्याच्यावर मी झोपते तो भ्रष्टाचाराच्या ह्याच्यातनं आलाय? मी ज्याच्या टपातनं आंघोळ करते तो भ्रष्टाचाराच्या पैशातनं आलाय? म्हणजे मी काही आंघोळच करणार नाही आता मग. काय माणूस आहे. तुम्ही आतमध्ये चला, तुम्ही आतमध्ये चला, तुम्हाला मी दाखवते. मी न्याय करते बरोबर. चला, तुम्ही आतमध्ये चला. आता ना अर्धा तासात माणूस येईल आणि राजीनामा देईल बघा. त्यांचे कपडे पण भ्रष्टाचाराचे आहेत. हा काय ए बाबांनो, तुम्ही बाहेरच थांबा, जोरात भ्रष्टाचार आहेत मध्ये. हा चला चला चला, अर्ध्या तासानंतर आता माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. आता मी सरपंच होणार आहे. हा? चला चला. ते पाण्याचं वगैरे सगळं होणार, पाणी येणार, लाईट, सगळं टाक्या बघा केवढं नळ आणतो गावामध्ये 100. आमचं भांडण मिटलं नाही अजून. सगळं मिटलं. या या, काय नाही या. अरे आवानू, तुम्ही आज जाऊ नका, आज जोरजोरात मीटिंग होणार आहे. आता बाहेरच बसा तुम्ही. हा चला. वा 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 वा, जोरदार टाळ्या. अतिशय उत्तम विषय, अतिशय उत्तम पद्धतीने मांडलात. खूप मजा आली, खूपच छान. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. प्रसाददा. अरुण, हा सरपंच म्हणून तू जेवढा भ्रष्टाचारी होतास तितकाच तू कलाकार म्हणून शुद्ध आहेस, नितळ आहेस. म्हणजे कधी कधी असं नंतर लक्षात येतं की अरे आत्ता ॲक्च्युली इथे पंच नव्हताच, आपण आत्ता हसलो ते अरुणची जी एक अत्यंत शुद्ध रिॲक्शन आली, त्या रिॲक्शनला आपण हसलो आणि ती तुझी ताकद आहे मित्रा. वा वा. वनिता, नुसत्या एंट्रीतनं तू दाखवून दिलंस की काय कॅरेक्टर आहे. ब्रिलियंट ब्रिलियंट, फार मजा आली. मोरे मस्त, पम्या मस्त, प्रिया फार गोड दिसतेस आणि मस्त मस्त केलंस. श्रमेश, उत्तम अटेम्प्ट होता भाषेचा. आणि मिशी आणि हे केस हे पण तुला छान दिसते. नवीन लग्न होऊन वैतागलेला नवरा वाटतोयस. मजा आली. नाईस. सई. अरुण दादा, मला बोंदूचे लाडू एकदा खायचे तुमच्या नेतृत्वाखाली, तर तेव्हा वेळ असेल तेव्हा ते बोंदूचे लाडू आम्हाला सगळ्यांना खाऊ घाला. आणि ॲज युजल
अनएक्सपेक्टेड रिॲक्शन्स, अनएक्सपेक्टेड जागा तुम्ही त्या नेहमीच अधोरेखित करता. आजही झाल्या, फार मजा आली. गुलाबाचा फुलाचा पण मस्त परफॉर्मन्स होता, मजा आली. प्रिया, फार सुंदर कॅरेक्टर पकडलंस, भाषेवरची पकड खूप सुंदर होती, मजा आली तुला असं बघताना. आणि श्रमेश, व्हेरी नाईस, खूप मजा आली गाईस. थँक्यू टीम, कीप इट अप. मंडळी, आता या मंचावर होणार आहे एक गँग वॉर. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा थरार अनुभवण्यासाठी. जो घेऊन मंचावर येतात आपले एनर्जेटिक हास्यवीर. ए भाई भाई, कोणी येताना दिसत नाही. भाई, अरे मी याला फोडून टाकतो ना यार, मला कंट्रोल नाही होत आता. बँडी नाही, त्याची गँग येते. अरे 2 घंटा झाला त्याची गँग येतेच आहे. एवढ्या वेळात बदलापूर वरनं माणूस येतो. हे तुझी गँग कुठे आहे? येते जरा पाऊस वगैरे पडलाय ना, तर थोडा वेळ लागेल. पाणी बिणी तुंबलं असेल ना. पाणी बिनी तुंब्याचा काय संबंध आहे रे? अरे मॅटर झालाय ना, अंग गरम झालंय, पटकन थंड झाल्यावर काय करू? तुम्हालाच पंटर समोर राडे करायचे होते. मी तुम्हाला मगाशी म्हणालो होतो आपण तेव्हाच विषय संपवूया म्हणून. ए शाने, अरे ए, कुठ काम केलंय ए. संपवायला? भाई थांबा 1 मिनिट. साधं काम केलंय तू. भाईचा पोचा मारलायस तू. काय भिकार आहे, काय बोलतो? एकदा स्वतःच्या कानाने ऐक. अरे भाईच्या गाडीचा पोछा मारला हे बोल ना. आणि इकडनं जाणं वरतून का जातो? भाई ठीक आहे ना भाई. भाई पण गाडी आपली होती भाई. भाई तुम्ही किती सांभाळून ठेवली होती गाडी. त्याने गाडीला ना पोचा मारला भाई. आपल्या दिलाला मारलाय भाई. बरोबर आहे दत्तू, तुला आठवतंय आपण गेट ऑफ इंडियाला होतो, भाईच्या गाडीवर कबूतर शितला. मला भाईनं कबूतर शोधायला पाठवला. 4 दिवस मी तो कबूतर शोधत होतो. मग आपण इथलं कबूतर घेतलं आणि पागल आहेस काय? तू मला भेट फक्त नाही, तुला मारायचं बघ मी. हे ना, मारा ना मला, मारा. मी व्हिडिओ काढतो म्हणजे सगळ्या लोकांना पण कळेल की एकट्या माणसाला अख्खी गँग मारत होती. कळू दे लोकांना, मग तुमच्या अख्ख्या गँगची नाचक्की होईल ना, तेव्हा कळेल तुम्हाला. ए शाने, तू नाचक्की, तुझे घरचे नाचक्की. नाचक्की कोणा बोलतो? ए, गप्पे! तुला काय वाटतं त्याने गाडी ठोकली तेव्हा त्याला ह्याला मी ठोकू शकलो नसतो का? नाही ठोकला. हे बघ कसा आहे, आपली गँग आहे, त्याची पण गँग आहे. पण समज आपण त्याला मारला असता तर लोक काय बोलले असते? काय बोलले? गँगवाल्याने गँगवाल्याला गँग नसताना गँगीने मिळून मारला. त्याची गँग येऊ दे, लोक काय बोलतील? गँगवाल्याने गँगवाल्याला गँग असताना गँग समोर मारला. कुठे आहे तुझी गँग? येते ए, भाई कोणीतरी येताना दिसतं भाई. सामान का तू? काय सामान का तू? हे कर, काय करू भाई, काय करू? मागे ठेवली बघ मी, काढते. माझा हात नाही जात आहे. हा बघ, मांडा हवा लागली. नीट काढ. ओंकार ठीक आहेस ना तू? तुला काही झालं नाही ना रे? ओंकार, ठीक आहेस ना रे? हो मी ठीक आहे. मी ठीक आहे. मला काय करतोयस तू? मला काय नाही झालं. मी थोडासा घाबरलो. का घाबरलायस तू बाळा? का घाबरलायस? आई मला त्या गुंडांनी किडनॅप केलंय. हाड का म्हणजे का म्हणजे अगं काय नाही, मी माझी गाडी चालवत होतो, म्हणजे मी रिव्हर्स घेत होतो आणि
त्या लाल शर्टवाल्यांची गाडी मागे होती. ए मा- तर मी तिला त्यांना म्हणालो मी की गाडी मागे घ्या किंवा गाडी काढा, मला मागे घ्यायची आहे, पिपी पिपी असं केलं, पण त्यांनी गाडी नाही मागे घेतली. मग थोडासा माझा धक्का लागला आणि एवढूसा डेंट पडला, तर त्यांनी माझ्या नवऱ्याला किडनॅप केलं. ऐक तुमची हिंमत कशी झाली? नाही हो, जरा आवाज कमी करा तुम्ही. ए माझ्या दत्तूला कशी मारतेस का तू? कळतं का तुला? हा? कोणाशी बोलतोय? कोणाशी बोलतोय? आवाज वर करतोस? आई बहिणी आहेत घरी? आहेत ना? मग घरी आई बहिणी असताना बाहेरच्यांच्या आई बहिणी काढतोस? काय आईने हेच शिकवलं? आईला बोलव. आईला बोलाव. आई दादाला बोलवायला सांगितलं, भावाला बोलवायला सांगितलं, आईला बोलाव सांगितलं ना? आईला बोलाव. भाई काय काय अरे तुझी गँग येणार होती ना, गँग झाली आहे. तू आईला आणि बायकोला बोलवला. तर माझी कुठली वेगळी गँग असणार नाही. आई आणि बायको हीच माझी गँग आहे. आधी आईच्या जीवावर उडायचो, आता आई आणि बायकोच्या जीवावर मी उडतो. अरे पण राडा जेंटस मध्ये होतो, या लेडीज बायकांबरोबर कसा काय राडा? भाषा आहे ही? ना ऐका माझा कसा आहे? जेंटस जेंटस म्हणजे काय? ना, ऐक. लेडीज बाईक राडा ही काय भाषा आहे? हे शिकवलं शाळेत तुम्हाला? नाही, नाही, बघ. कुठल्या शाळेत जायचं? ए, मेंढ्या. वाटत तर नाही ह्याच्या तोंड मेंढा काय मेंढा हा वाटत नाही याच्या तोंडाकडे बघून हा शाळेत पण गेला असेल. ए माझ्या भाईची चाळ काढायची नाही. तू कोण ग? तू कोण ग असं विचारतात? तू कोण ग? काय मैत्रीण आहे? वर्गात होते तुझ्या? वर्गातली आहे? कोण आहात तुम्ही मावशी असं विचारायला पाहिजे ना. विचार मग. कोण आहे तुम्ही मावशी? नाही सांगणार. हे घ्या. ए गप. हे दिला आपला असंच काय. अरे भाई तू कशाला हातात देतो रे? ए गप. काय काय करू? तुझ्याशी नाही बोलायचंय. अंगठे धर. वर्गाबाहेर निघ. अंगठे धर. अरे पायाचे अंगठे धर. तुझ्याशी बोलायचं नाही मला. आई मावशी काकू आत्या आजी पणजी जे कोण असेल त्यांना बोलव. त्यांच्याशी भांडतो आम्ही. माझ्या घरी कोण नाही हो. घरी कोणी बाई माणूस नाही? नाही ए नाही भांडायचं तुझ्याशी. जा. बाई आपल्या घरी बाई माणूस नाही म्हणून आपल्याला काहीच इज्जत नाही यार. तुझ्या घरी कोण आहे? नाही कोणच नाही आहे शपथ. माझ्या घरी पण कोण नाही रे, कोणच नाही. कोणच नाही. मला ना डेंजर फील होत आहे. आपल्या घरी एक तरी बाई माणूस पाहिजे यार. पण का म्हणजे भाई आता ह्याची लपडी झाली तेव्हा हे दोघं आले. आपली जेव्हा लपडी होईल तेव्हा कोणतरी राधा करायला यायला पाहिजे ना भाई. माझी आई आहे ना ती गावी आहे. 1.5 दिवस तरी लागतो यायला. आई खाली बस. टाइम पीस. अरे पण आपण लपडी लेडीज बायकांबरोबर करतच नाही ना. या ढेकण्याने बोलवलं या तू इकडे ये रे. आई बंडूला खेळायला पाठव ना जरा. हात नाही लावायचा. हा ना इकडे जा. ये कोयबा खेळायचे काय पसारा करून ठेवलाय आणि नाही इथे. तर काय? घे आवरायला जरा. जाईपर्यंत होईल तेवढं आवरू. अरे तू येडायस काय? अरे तू लेडीज बायकांना का बोलवला? अरे तुम्ही आज बोलले ना, तुम्ही वाद घालायचा घाला ना आता वाद यांच्याशी. अरे पण यांच्यावर कसा बोलू म्हणजे? आई ऐका ना इकडे तर या. आई पाया पडतो. तुला काय वाटतं? पाया पडलास तर सोडून देईन तुला? आई नाही. माझ्या नानाला किडनॅप करायची हिम्मत कशी केलीस तू? अरे पण मी कायच नाही केलाय त्याला. मी हात पण नाही लावलाय शपथ. हात लावून तर दाखव. माझ्या नवऱ्याला हात लावून तर दाखव. नाही अख्खी बिल्डिंग जाळली ना, नाव नाही लावणार. कोळशेवाडीची आहे, लक्षात ठेव. अरे पण मी कायच नाही केलाय. मी सॉरी बोल. दे इकडे. नको. अरे पण माझी चुकत नाही आहे. सॉरी बोल. बोल ना सॉरी. चूक असू दे नसू दे सॉरी बोल. अरे बोल ना सॉरी यार. बोल ना. अरे ए तू बाजूला. या बाजूला या ओंकार. अरे भाई काय करताय भाई? तुम्ही खरंच भाई आहात ना? थांब ना यार. ऐक ना आई. हात नको लाव. नाही.
तू जरा तिला हाय एवढीशी पण डोळे लय भारी आहेत तिची. तिला समजाव ना, म्हणजे तू जरा दोघींमध्ये समजूतदार वाटते म्हणून म्हटलं तिला जरा काय बोलला? तुम्ही समजूतदार वाटताय दोघीं. काय बोललास परत बोल. तुम्ही दोघी म्हणजे दोघींमध्ये इकडे ये ग. तुम्ही समजूत. थांब ना जरा. काय झालं आई? हा काय म्हणतोय बघ. काय बोलला? काय काय नाही काय वाटते मी हा स्वतःच्या तोंडाने बोलला आता. हा कोण कुठचा भाई? तो म्हणाला तुमच्या दोघींमध्ये तुम्ही समजूतदार वाटता. हिला नाही कळत आहे एवढी वर्ष होऊन. आई ओंकार पेट्रोल पंपवर माचीसची गाडी नाही पेटवायची. तिला यांना सांग शांत बसा. तो तुम्हाला समजूतदार नाही बोलत आहे. तो तुम्हाला बनवतोय आणि जे बनवतोय ते तुम्ही ऑलरेडी आहात आणि मला माझ्या तोंडून नाही बोलायचंय. काय आहे मी? ओंकार काय म्हणते रे ही? काय आहे मी? तुम्ही ते आहात ज्याची सुरुवात ऊ पासून होते आणि शेवट लू पासून होतो. अरे उल्लू. ए गपना गपना. उल्लू नाही उल्लू नाही. ही मला उल्लू म्हणते. नाही उत्कृष्ट लू असं म्हणत असेल ती. ए, गप्प बसा ओंकार बायकोची बाजू घेऊन. हा कोण कुठला भाई? याला आत्ता आल्या आल्या या भाईला पण कळलं की मी समजूतदार आहे. ही मला कुठल्या तोंडाने उल्लू म्हणते? सूर बघ यांचा सूर बघ. खूप बोलते ही बाई. ही बाई जास्त बोलायला लागली. हिला सांगून ठेव. अरे हे सगळे मेसेजेस रॉंग ग्रुपचे आहेत. इथे कशाला आहेत हे सगळे? आपण हे सगळं घरी करूया ना. अरे आधी यांची भीती वाटलेली आता कॉमेडी वाटतायत. काय बोललास? मी काय येत ना आमचं चाललंय. काय बोललास? अंगठे पकड. अंगठे पकड. मला वागता नाही येत. मला नाही येत. नागपुड्या पकड. नागपुड्या पकड. नागपुड्या आणि गप्प बसा. बाई शिक्षक नाही कुठं अशी. पकड ना. माझ्याशी नीट बोलायचं मी आधीच सांगून ठेवते. ही अशी बोट दाखवून सासूशी नाही बोलायचं. मी पण आधीच सांगून ठेवते. मला ना दिला असता मान डोक्यावर घेऊन नाचले असते पण ना नीट नाही वागत. डोक्यात जाते. माझ्याशी नीट बोलायचं. कोळशीवाडीची आहे मी. डोक्यात नसायला पाहिजे ना. डोक्यात जायला डोंबिवलीची आहे मी पण. अरे केडीएमसी थांबा ना यार. नका ना यार हे करू का. आई काय चाललंय तुझं आई? सुरू झाली. तुमच्या आईला टाळ्या टाळ्या वाजवत आहे. छान छान. काय झालं? आईने 9 महिने पोटात आई वाढवलं. नको एवढं ना. मोठं केलं. तिला काहीतरी बोलायचं. शिवाली हे काय चाललंय असं नाही म्हणाला. हा आई हे काय चाललंय असं म्हणाला. ठीक आहे ना. वा रे नको ना वा. हे करू. हिसकावून घेतलं ग माझ्या पोराला. पाकिट आहे ते. बॉल आहे तो हिसकावून घ्यायला. नशीब समजा डोळ्यांसमोर आहे अजून. म्हणजे काय म्हणायचंय तुला? डोळ्यांसमोर आहे म्हणजे ए तू बाजूला हो रे. डोळ्यांसमोर आहे म्हणजे काय करणार होतीस? त्याला घेऊन वेगळी राहिली असते. आई गो मनातलं बाहेर आलं. असं नका करू. मनातलं बाहेर आलं. बघ आता कसं. अगं आळू असू दे नाही. काही नाहीये. आम्ही दोघं वेगळे आहे. तिच्या बाजूने सगळं बोलू नकोस तू. नाही नवरा बायकोने मिळून एकटं पाडलं रे आईला. काय बोलतेस असं? काय नवरा बायको आई? अगं मी मुलगा आहे ना तुझा आधी. अरे फक्त दुपारपर्यंत असतोस रे मुलगा. संध्याकाळ झाली ना की माकड बनतं बायकोच्या मागे 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 बेडरूम मध्ये जातं. सकाळी मांजर बनवून बाहेर पडतं. बुगू 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 बायको म्हणेल ते सगळं करायचं. माकड मांजर हे हे कुठला प्राणी आहे असा आई? आणि मी शेवटचं सांगते नवरा बायकोच्या मॅटर मध्ये अजिबात बोलायचं आई नाही. आणि मुलाच्या मॅटर मध्ये तू पण बोलायचं नाही. मी पण अरे शेवटचं सांगते, हा. ए मुळात नवरा बायको आई मुलाचे मॅटर का आहेत? अरे तुम्ही दोघं आमच्या मॅटर मध्ये पळताय. आम्हाला पण काहीतरी बोलू द्या ना. मी आलास. काय बोललास? मी आलास. काय बोललास? मी नाही बोललो. हा बोलला. इकडे रे छोटू उठ. उठ छोटू उठ उठ. काय बोललास? काय बोललास? बाई बाई ही मारते त्याचं काय वाटत नाही बाई. ही मला छोटू बोलते बाई. ओंकार बाद झालं. आता आपण वेगळं राहायचं. वेगळं राहायचं म्हणजे? मला दादरला घर पाहिजे. डुप्लेक्स पाहिजे मला. ए तुला पाहिजे असेल तर तू घे आणि तू माझा मुलगा आणि मी एकत्रच राहणार. हा? माझा नवरा मला दादरला घेऊन राहणार आहे. कोण काय करतंय बघून घेते मी. जा माझा मुलगा माझ्या बरोबर राहणार आहे. तुझ्या माझा नवरा माझ्या सोबत राहणार आणि आम्ही वेगळं राहणार
करणार आहे. ऐक, ऐक, ऐक. थांबा रे. यांचं झालं की गाळा बंद करून दे, चावी पानपट्टीवर दे. आम्ही आहोत. अरे तू थांब ना. अरे भाई तुम्ही थांबा ना यार. सांभाळा आम्हाला नको. ओंकार पुरे झाला खूप होता. एकतर आपण माझ्या आईकडे राहूयात, नाही तर आपण वेगळं राहूया. या बाई जा तुझ्या आईकडेच जा, तू राहायला. मला नाही राहायचं तुझ्या बरोबर. काय चाललंय? अरे तमाशा चालू आहे इकडे. व्हाट सुरू है, मैं यहाँ से जा रहा था. अरे भाई थांब ना. हे भाई. मैं है ही नहीं भाई. अरे भाई थांब ना. अरे भाई असता रे. वा 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 वा, पेट्रोल पंपावर माचीसची काडी पेटवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्यामुळे मला खूप मजा आली. वा वा, व्हेरी वेल डन. बघूया हा सर असे काय म्हणतात. सई. गोंडस परफॉर्मन्स होता. मला एक गोष्ट या प्रहसनाची आवडते की तुमच्या सगळ्यातला माणूस अजून जिवंत ठेवलाय लेखकांनी, आणि ते खूप माझ्यासाठी युनिक आहे काहीतरी. राऊत, मला असं वाटतं तू फ्लर्ट पण तितकाच कन्व्हिन्सिंग करतोस, गरीब गाय पण तितक्याच कन्व्हिन्सिंगली करतोस. मला असं वाटतं की इट टेक्स अ गुड ॲक्टर टू म्हणजे हे बोथ, कारण गरीब गाय तर तू नाही आहेस. त्याच्यामुळे मला असं वाटतं की फारच छान ट्रान्सफॉर्म होतोस तू कॅरेक्टरमध्ये, आणि आता तर तुझ्या परफॉर्मन्समध्ये एक ठहराव पण आलाय. सो कीप इट अप. ईशा आणि शिवा, अप्रतिम. मला खूप मजा आली. आणि अशा जर का 2 बायका आल्या समोर तर कुठल्याही गँगचे कुठलेही मेंबर्स घाबरतील. पण तुमचं वॉर आज बघण्यासारखं होतं, वाखाणण्यासारखं होतं. मस्त मजा आली. मस्त मस्त. येस, व्हेरी वेल डन. थँक्यू. मंडळी, ही हास्य मोहीम अशी चालू राहणार आहे, परंतु आजच्या भागात वेळ झाली आहे तुम्हाला निरोप देण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.